नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. 16 आणि 17 एप्रिलला आलेली आहे चैत्र अमावस्या. तर बघा सायंकाळी 8:12 ही अमावस्या चालू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी 17 तारखेला 5:22 ही अमावस्या ही संपत आहे. तर बघा या दिवशी चैत्र अमावस्येच्या दिवशी खास करून मी महिलांना सांगते, आपल्या घरात काही गोष्टी काही उपाय केल्यामुळे घरातील निगेटिव्हिटी जाते. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांचा पितरांचाही आशीर्वाद राहतो आणि घराची भरभराट व्हायला मदत होते. ह्यासाठी अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय आपल्याला मी सांगत आहे तर ते नक्की करत जा, कारण यामुळे अमावस्येच्या उपायामुळे आपल्या घरात बरकत येतेच, माता लक्ष्मीचं आगमन तर होतच, पण घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे त्याचबरोबर घरातलं जे काही आजारपण आहे तर ते सुद्धा दूर व्हायला मदत होतं. तर बघा अमावस्येच्या दिवशी म्हणजेच की संध्याकाळी 16 तारखेला अमावस्या ही चालू होत आहे. तर या दिवशी अमावस्येच्या कालावधीमध्ये किंवा अगदीच तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला सकाळ सकाळी सुद्धा तुम्ही हे सर्व काही उपाय करू शकता. तर बघा सकाळ सकाळी लवकर उठल्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम तर चैत्र अमावस्या आहे या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या नावे बघा सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत, हळदी कुंकू टाकायचा आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे. ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः. हे आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला जल अर्पण करायचं आहे. शक्यतो 8च्या आत सूर्याला अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा. पूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे, त्यामुळे आपल्या घरातील फरशी सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. अमावस्येच्या दिवशी बघा जेव्हा तुम्ही खडं मीठ, गोमूत्र, हळद आणि लिंबू पिळून जेव्हा फरशी आपली पुसताना तर तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही दूर होत असते. त्याचबरोबर बघा आपण असं म्हणतो की बाहेरील बाधा किंवा जे काही निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती ह्या उपायामुळे दूर होते. आणि कधीही बघा जेव्हा आपल्या घरातील दरिद्रता निगेटिव्हिटी दूर होते तेव्हाच आपल्या घरात माता लक्ष्मीचं हे आगमन होत असतं. त्यामुळे सर्व महिलांना मी सांगते की या दिवशी अमावस्येच्या दिवशी हे सर्व काही टाकून आपली फरशी लादी स्वच्छ पुसून घ्या. त्याचबरोबर बघा घरातील जे काही जाळं जळमट आहे तर ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. जिथं कुठं धूळ असेल तर ते स्वच्छ करा, कारण बघा ही सर्व काही धूळ जाळ जळमट ही खूप मोठी दरिद्रता असते, ही खूप मोठी निगेटिव्हिटी असते आपल्या घरातील. त्यामुळे सर्वप्रथम बघा अमावस्येचा दिवस जेवढा पितरांची सेवा करण्यासाठी महत्वाचा आहे तेवढंच की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा घालून आपल्या घरात माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा देखील दिवस आहे, आमंत्रित करण्याचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी या दिवशी कामं सकाळ सकाळी करा. आपलं देवघर सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं आहे, देवांची पूजा करायची आहे. आणि या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांच्या नावे आपल्याला एक घास द्यायचा आहे. पंचमहायज्ञ करतात तर त्यांनी या दिवशी सुद्धा सर्व काही करायचं आहे, म्हणजे पक्ष्यांना घास द्यायचा आहे आणि भात शिजवायचा आहे. त्यामध्ये दही आणि काळे तीळ टाकून 12च्या आत आपल्याला गच्चीवरती जिथं पक्षी येतात तर तिथं आपल्याला हा भात ठेवायचा आहे आपल्या पूर्वजांच्या पितरांच्या नावे. त्याचबरोबर बघा एका कागदाला तूप लावायचं आहे आणि तो कागद आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, पेटवायचा आहे. एका साईडला कोपऱ्यामध्ये एकदम थोडीशी साखर ठेवायची आहे. त्याचबरोबर बघा गाईला सुद्धा या दिवशी घास द्यायचा आहे. आणि त्यानंतर जे काही या दिवसभरात आपल्या घरात छोटं मूल येऊ देत किंवा कोणीही व्यक्ती येऊ देत त्यांना चहा पाणी किंवा काहीतरी खायला द्यायचं आहे. म्हणजेच आपलं या दिवशी पंचमहायज्ञाचं काम सुद्धा पूर्ण होईल आणि आपल्या पूर्वजांचा सुद्धा आपल्यावरती आशीर्वाद राहायला नक्कीच मदत होणार आहे. त्याचबरोबर बघा या दिवशी अगदी तुमच्या गाडीचा वारंवार जर अपघात होत असेल तर या दिवशी उतारा करायला विसरू नका. त्याचबरोबर बघा उतारा कसा करायचा वारंवार मी सांगितलेला आहे, पुन्हा एकदा सांगते. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, त्यावरती सुख्या शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे आणि बघा आपली गाडी सुद्धा या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जेव्हा आपण गाडीचा उतारा करतो तर गाडी सुद्धा आपल्याला तशीच चालू ठेवायची आहे आणि गाडी चालू असतानाच आपल्याला क्लॉकवाईज 7 वेळा तो उतारा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत. आणि तो उतारा अशा ठिकाणी टाका की जिथं कोणीही जाणार नाही किंवा कोणीही ओलांडणार नाही. ह्या पद्धतीने आपल्याला
आपल्या गाडीचा उतारा करायचा. बघा, ज्यांचं वारंवार गाडीचा अपघात होत आहेत तर त्यांनी हा उतारा करायला विसरू नका. 5 अमावस्या तरी तुम्हाला हा उतारा करायचा आहे. त्याचबरोबर बघा, आपल्या घरातील मुलांना वारंवार दृष्ट लागती आहे, मुलं आजारी पडत आहेत, तर त्यांचा सुद्धा तुम्ही पिवळ्या मोहरीनं उतारा हा करू शकता. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्या मुलावरून 7 वेळा क्लॉकवाईज उतरून रोडवरती टाकून द्यायची आहे. यामुळे मुलांची नजर लवकर उतरली जाते. त्याचबरोबर मुलांचं जे काय आजारी पडण्याचं प्रमाण आहे तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतं. त्याचबरोबर बघा, आपल्या घराचं, कुटुंबियांचं जर रक्षण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही, तुमचं जर स्वतःचं घर असेल तर स्वतःच्या घरावरून सुद्धा तुम्ही नारळाचा उतारा सेम ह्याच पद्धतीनं करू शकता. त्याचबरोबर बघा, ज्यांना कोहळा बांधायचा आहे तर त्यांनी कोहळा सुद्धा तुम्ही बांधू शकता. मी खूपदा सांगितलेलं आहे कोहळा बांधताना कोणत्या सेवा करायच्या. आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी तो व्हिडिओ आहे, कोहळा बांधताना कोणत्या सेवा करायच्या त्या. तर बघा, कोहळा सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच बांधू शकता. ज्यांचा पहिला कोहळा आहे आणि खूप खराब झालेला आहे तर तो विसर्जित करावा, दुसरा कोहळा आणून तुम्ही नक्कीच बांधू शकता. तुमच्या दुकानाच्या इथे सुद्धा तुमचा जो काही बिझनेस आहे तर तो चांगला चालावा ह्यासाठी सुद्धा तुम्ही या दिवशी कोहळा नक्कीच आपल्या शॉपच्या तिथे बाहेर मुख्य दरवाजाच्या तिथं बांधायचा आहे, बाहेरच्या दिशेला. अशा ठिकाणी बांधा की जो कोणी व्यक्ती आपल्या घरात किंवा आपल्या बिझनेसच्या तिथं त्या शॉपमध्ये आतमध्ये येईल तर तो कोहळा सर्वांना दिसला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला कोहळा हा बांधायचा आहे. त्याचबरोबर बघा की हा उपाय घरातील कटकटी, भांडणं दूर होण्यासाठी आणि घरात एक शांतता राहण्यासाठी आपल्याला हा उपाय सायंकाळी करायचा आहे. अगदीच बघा, 16 तारखेला 8:12 ही अमावस्या चालू होत आहे, तर या दरम्यान तुम्ही आवर्जून 16 तारखेला हा उपाय आपल्याला करायचा आहे. बघा, दुसऱ्या दिवशी 17 तारखेला 5:22 अमावस्या ही संपत आहे. त्यामुळे बघा, जर प्रदोष काळामध्ये जर आपण हा उपाय केला तर नक्कीच तो फलद्रूप होतो. तर आपल्याला आदल्याच दिवशी 16 तारखेला हा उपाय करायचा आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. जी काही आपल्या सेवेची उदी असेल, मग ते स्वामी चरित्र असू देत किंवा गुरुचरित्र केलेल्याची जी काही उदी राख असेल तर ती आपल्या उजव्या हातावरती दोन्हीही घ्यायचं आहे. मग तुम्ही वाटीत घ्या किंवा डायरेक्टली हातामध्ये घेतलं तरी सुद्धा काही हरकत नाही. पिवळी मोहरी आणि थोडंसं आपल्याला ती उदी घ्यायची आहे आपल्या हातामध्ये आणि त्यावरती आपल्याला सेवा करायच्या आहेत. बघा, 11 वेळेस कालभैरव अष्टक आपल्याला पठण करायचं, जे की आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि 11 वेळा वेदोक्त बालका सुक्त याचं आपल्याला पठण करायचं आहे. ज्यांना खरंच ते एवढं म्हणणं किंवा एवढं शब्द जर उच्चार होणं शक्य नसेल तर एकदा तरी वेदोक्त बालका सुक्त हे पठण करावं. खूप छान म्हणायला सुद्धा आहे आणि ह्यामुळे आपल्या घरातील कटकटी, निगेटिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात दूर होते आणि घरात एक शांतताही टिकून राहते. जो प्रत्येक अमावस्येला हा पिवळ्या मोहरीचा उपाय करतो तर त्यांना नक्कीच अनुभव आलेला असेल. ज्यांना जे पहिल्यांदा करत आहेत तर त्यांनी इथून पुढे प्रत्येक अमावस्येला हा उपाय करा. बघा, तुमच्याही घरात एक शांतता टिकून राहील. त्याचबरोबर बघा, घरात कटकटी, भांडणं मोठ्या प्रमाणात होत असतील तर ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतील ह्या सेवेमुळे. तर 11 वेळा वेदोक्त बालका सुक्त, 11 वेळा कालभैरव अष्टक हे आपल्याला पठण करायचं आहे. जास्त वेळ म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणू शकता आणि 1 वेळा वेदोक्त बालका सुक्त म्हणू शकता. आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा झाल्यानंतर जी पिवळी मोहरी आहे आणि ती उदी, तर ती टॉयलेट, बाथरूम सोडून आपल्या पूर्ण घराच्या कोपऱ्यामध्ये ते टाकायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत. तर ह्यामुळे नक्कीच आपल्या घरात बदल हा तुम्हाला नक्की जाणवेल ह्या सेवेमुळे. त्यामुळे हा उपाय सुद्धा करायला नक्की विसरू नका. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला दान धर्म करायला सुद्धा विसरायचं नाहीये. जर तुम्हाला असं वाटत आहे की मला हिरण्य दान द्यायचं आहे एखाद्या ब्राह्मणाला तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच देऊ शकता. तर बघा, 2 जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे आणि यथाशक्ती तुमच्या 11, 21, 51 किंवा 101 रुपया असं तुम्ही यथाशक्ती दक्षिणा देऊ शकता एखाद्या ब्राह्मणाला. तर हिरण्यदान सुद्धा, प्रखर जर पितृदोष असेल तर नक्कीच तुम्हाला हिरण्यदान करणं सुद्धा प्रत्येक अमावस्येला अनिवार्य आहे. खूप मोठ्या प्रमाणात प्रखर पितृदोष जर असेल तर आपल्याला नारायण नागबली हा विधी करायला लावला जातो. पण शक्यतो काही जणांना काही अडचणी येतात, त्यामुळे हे सर्व काही करणं शक्य होत नाही. तर तुम्ही नक्कीच की या दिवशी, अमावस्येच्या दिवशी जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते जरी उपाय तुम्ही करत गेला प्रत्येक अमावस्येला तर नक्कीच तुमच्या घरात
खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल जाणवायला लागेल. तर हा सुद्धा उपाय तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. त्याचबरोबर बघा, अमावस्येच्या दिवशी दानधर्म मोठ्या प्रमाणात करायला हवा. बघा, खूप मोठ्या प्रमाणात उन्हाळा वाढत आहे, हळूहळू खूप गरमी जाणवत आहे. तुम्ही या अमावस्येच्या दिवशी पाण्याचं दान करू शकता, अन्नदान करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला. तर हे सर्व काही तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा. ह्यामुळे सुद्धा आपला प्रखर पितृदोष हळूहळू कमी व्हायला लागतो. तर तुम्हाला नक्की समजलं असेल की अमावस्येच्या दिवशी कोणकोणत्या सेवा केल्यामुळे प्रखर पितृदोषही दूर होतो आणि त्याचबरोबर बघा, आपल्या घरातील दरिद्रता, निगेटिव्हिटी जर बाहेर गेली अमावस्येच्या दिवशी सर्व काही क्लीन करून, तर नक्कीच आपल्या घरात माता लक्ष्मीचं आगमन होऊन आपल्याही घरात चिरकाल लक्ष्मी टिकून राहते, घराची भरभराट होते. म्हणजे जे काही लक्ष्मी आपल्या घरात येत आहे, पैसा येत आहे, तर तो तसा स्थिर होतो, पैशाला पैसा टिकून राहतो, अनावश्यक खर्च होत नाहीत. त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करायला विसरू नका. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या निरसू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.